आपला आवाज कोकण 24 तास। बंधू अशोक खरात यांच्याकडे अनेक राजकीय नेत्यांची कुंडली असल्याने ती कधीही उघड होऊ शकते, म्हणून आमच्या माहितीप्रमाणे बंधू अशोक खरात यांच्या जीवाला तुरुंगात धोका होऊ शकतो, अशी भविष्यवाणी माजी खासदार तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी व्यक्त केली आहे। ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे। तर एकाच दिवशी अशोक खरातलाही असंच मारून टाकतील असं यशोमती ठाकूर म्हणतात, काय कसं बघतात? माझं पण सुरुवातीपासून स्टेटमेंट तेच आहे, अशोक खरातचं कदाचित तुरुंगामध्ये सुद्धा अंत घडवून आणू शकतात, कारण त्या अशोक खरातच्या फायली आता ओपन सुरुवात झाल्यानंतर अनेक राजकीय नेते हे त्याच्यामध्ये एकेकाचं कारनामे उघड होत जातील। काल शेळकेंचा झालेला अपघात हा अपघात नसून तो घडवून आणलेला अपघात आहे असं जे म्हटलं जातं त्यामध्ये तथ्य आहे, कारण तो अशोक खरातच्या ह्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाचा दुवा होता आणि त्यामुळे असे एक एक दुवे कोसळायला लागले की अशोक खरातची केस कमजोर होईल। आज सुद्धा अशोक खरातच्या मूळ डायरीतले अनेक राजकीय नेते हे तुरुंगामध्ये किंवा ते SIT कडे अद्याप त्यांना का बोलवण्यात आलेलं नाही। आता विखे पाटील जे मंत्री महोदय आहेत त्यानंतर केसरकरांचं नाव पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे की तेच सर्वांना केसरकर सर्वांना घेऊन गेले, मग केसरकरांना अद्याप SIT का बोलवत नाहीये? त्याच्यामध्ये का कोणाचा राजकीय वरदहस्त आहे? एकनाथ शिंदे केसरकर हे सगळे पूजेला बसलेले आहेत, पूजा करतायत, ते सगळं दाखवलेलं आहे। आणि कोणत्या परिस्थितीमध्ये विखे पाटील साहेबांनी म्हटल्याप्रमाणे त्याला राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्ती अशोक खरातच्या प्रकरणामध्ये खूप असल्यामुळे SITची चौकशी सुद्धा केवळ आणि EDची चौकशी केवळ त्याच्या मालमत्तेपुरती होते। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही महाराष्ट्रात धर्मांतरासारखी प्रकरणे घडणे ही बाब चिंताजनक असल्याचं मत माजी खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले। आणि चाकणकर या कुटुंबियांपुरती एक चौकशी सीमित केलेली आहे, बाकीच्यांना कदाचित संरक्षण देण्याचं काम चाललेलं आहे। खरातची 90 ते 100 कोटींची मालमत्तेची माहिती सध्या EDला मिळाल्याची माहिती मिळते। EDने पूर्ण शोध घेतला तर कित्येक पटीने मिळू शकेल असा अंदाज सर्वांचाच आहे। मी ॲक्सिस बँकेत असताना माझ्या समोर देखील धर्मांतराची प्रकरणं झाली। धर्मांतर प्रकरणावरून अमृता फडणवीस यांनी दावा केलेला आहे आणि वरिष्ठांनी त्याची तात्काळ दखल घेत ॲक्शन देखील घेतली असं म्हटलेलं आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या राज्यामध्ये धर्मांतराची प्रकरणं होणं हे खऱ्या अर्थाने सध्याच्या भाजपाच्या शासनकर्त्यांना लाजिरवाणी गोष्ट आहे। त्यांच्या या कारकिर्दीमध्ये पूर्णपणे हा महाराष्ट्र व्यसनाच्या आहारी जातोय का, ड्रग्जचा एक अड्डा बनतोय का? आता काल सुद्धा गुजरात, पंजाब, राजस्थान इथले पोलीस पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत आणि पश्चिम महाराष्ट्र हा ड्रग्जचा निर्माण करणारा एक हब होत आलेला आहे। अशा पद्धतीची बातमी जी पसरलेली आहे त्यामध्ये तथ्य आहे। इथे सुद्धा सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, गोव्यातून येणारा संपूर्ण ड्रग हा गोव्याच्या मार्फत सिंधुदुर्ग रत्नागिरीपर्यंत येतोय, परंतु त्याच्यावर कोणत्याही परिस्थितीत 100% बंदी येऊ शकली नाही। हे दुर्दैव सध्याच्या राज्यकर्त्यांचं आहे। विधान परिषद निवडणूक या ठिकाणी होती आहे। माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते उद्धव ठाकरे यांनी पुन्हा विधान परिषदेत जावे अशी आम्हा सर्वांची इच्छा असल्याचं माजी खासदार विनायक राऊत रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले। उद्धव ठाकरे गटाकडून देखील उद्धव ठाकरेंचं नाव असेल तरच आपण सपोर्ट करू असं भूमिका महाविकास आघाडीची पाहायला मिळते, कसं बघा? आम्ही पण सर्वांनी विनंती केलेली आहे माननीय उद्धव साहेबांना, त्यांनी पुनश्च एकदा विधान परिषदेचं सदस्यत्व घ्यावं अशा पद्धती इच्छा आमच्या सर्व नेत्यांची आहे। आम्ही त्या पद्धतीने त्यांना विनंती केलेली आहे। तुमचं पण नाव आघाडीवरती असलेलं पत्रकारांनी आणलेलं आहे आघाडीवर, अर्थात उद्धव साहेबांच्या मनात असेल ते होणार। शिंदे गटाकडून सुद्धा 6 जण इच्छुक आहेत असे नावं कळत आहेत, कसं बघता? म्हणजे शिंदे गटाबद्दल मला काही बोलायचं नाही, कारण आता मागच्याच आठवड्यात तुम्ही सोलापूरमध्ये एकमेकाच्या उरावर कसे बसलेत ते पाहिलंय तुम्ही। सगळ्या खासदारांना नेत्यांना जावं लागलं आणि थोडं शांत करावं लागलं, त्यामुळे शिंदे गटाचं अस्तित्व आता खूप धोक्यात येत चाललेलं आहे। प्रवीण दरेकरांना कॅबिनेट दर्जा मिळावा अशी म्हणजे असं सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी भाषणादरम्यान केलेलं पाहायला मिळतं, कसं बघता? ही चापलुसी चाललेली आहे एकमेकाची आणि सत्तेला हपापलेले जे लोक आहेत
ते सध्या दुर्दैवाने मंत्रिमंडळाच्या आसपास फिरत आहेत, मंत्रिमंडळामध्ये आहेत. त्यामुळे महाराष्ट्र पूर्णपणे उद्ध्वस्त होत चाललेला आहे. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.